संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडला देखील खंडणी मागण्यात आली होती आणि ती 15 लाखाची खंडणी होती। तशी फिर्याद परळी पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलेली होती। ज्यांनी खंडणी मागितली तेच माझ्यासोबत आहेत। नेमकी काय प्रकार घडलेला आहे, खरं की खोटं आहे, त्यांच्याकडे विचारून घेणार ते आहेत शिवराज बांगर। बांगर साहेब, काय घडलं होतं नेमकं? तुमच्यावर देखील विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता। माझ्यावरती एक नाही, माझ्यावरती जवळपास मागच्या 5 वर्षामध्ये 10 ते 11 एफआयआर करण्यात आलेले आहेत। 10 ते 11 एफआयआर ची जी नोंद आहे ती माझ्या नावावरती झाली आहे। त्याच्यामधलाच हा एक खंडणीचा एफआयआर आहे। आता हा जो एफआयआर आहे, हा एफआयआर करत असताना पोलीस प्रशासन, वाल्मिक कराड यांच्या संगनमताने झालेला हा एफआयआर आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। माझं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं मी पुराव्यानिशी मीडियासमोर मांडणार आहे। आज माझ्याकडे कागद नाही आहेत, मी कागद आणि सर्व पुरावे घेऊन मी मीडियासमोर येणार आहे। नक्कीच काय प्रकरण घडलं होतं? तुम्ही आता एक कॉल रेकॉर्डिंग देखील तुमची समाज माध्यमांवर समोर आलेली आहे। अंजलीताईंचं मला काल फोन आला। फोनवरती मी त्यांना जे प्रकरण आहे त्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये चर्चा केली आणि त्यातले ते कॉल रेकॉर्डिंग समाज माध्यमावरती आहे। परंतु याच्याही पेक्षा अत्यंत भयंकर त्रास मला मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये दिलेला आहे। तो सगळा त्रास मी सर्व पुराव्यानिशी आपल्या सर्व समाज माध्यमांच्या समोर मांडणार आहे। मात्र त्याच्यामध्ये एक टोकाचं पाऊल तुम्ही उचलले जाणार असं बोललेला आहात की मी एकदम उद्विग्न होऊन मी म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत आलो किंवा आत्महत्या करण्यापर्यंत चुकीचं पाऊल तुम्ही उचलणार होतात। काय घडलं होतं नेमकं? काय प्रकार आहे नेमका? तेच त्या टोकाचं पाऊल उचलण्यापर्यंत मला त्रास दिला गेला। तोच नेमका काय त्रास आहे आणि काय घटना माझ्यासोबत मागच्या 5 वर्षात घडल्या, कशा घडून आणल्या, तेच मी आज तुम्हाला तोंडी सांगण्यापेक्षा तुमच्या समोर मी पुराव्यानिशी येणार आहे। फक्त आम्हाला एवढं सांगा, जी खंडणी मागण्याचा तुमच्या विरोधात दिलेली परळी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे, काय घडलं होतं नेमकं खरं? मी तुम्हाला तेच सांगतोय की हा एफआयआर फॅब्रिकेटेड आहे। तो जाणीवपूर्वक माझ्यावरती दिलेला आहे। ज्या व्यक्तीला 2-2 पोलिसांचं संरक्षण आहे, जो व्यक्ती दिवसातनं किमान 10 वेळा एसपी सोबत बोलतो, एसपींना डायरेक्शन देतो, त्या व्यक्तीकडून मी खंडणी घेतलं अशा प्रकारचा माझ्यावरती गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे। आणि तो जो गुन्हा आहे तो कशा संदर्भाने झालेला आहे, काय झालेला आहे, त्या गुन्ह्याची सत्यता काय ही मी तुमच्यासमोर कागद घेऊन आणि सर्व पुरावे घेऊन येणार आहे। या संदर्भात तुम्ही न्यायालयामध्ये धाव वगैरे घेतली होती का? न्यायालयात गेला होता का या संपूर्ण प्रकरणाविरोधात? हे मला न्यायालयाने याच्यामध्ये जामीन दिलेला आहे। मी त्याच्यामध्ये त्या विषयामध्ये जामीनवरती आहे। हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये मी काही बोलणार नाही, परंतु न्यायालयामध्ये मी एफआयआर क्रॅशिंगसाठी सुद्धा त्या जाणार आहे। परंतु काही परिस्थिती माझ्या प्रचंड विरोधामध्ये होती, त्याच्यामुळे मी थोडंसं या सर्व प्रक्रियेपासून बाहेर गेलो। कुठेतरी जाणून बुजून केलं सगळं? हे निश्चितपणे जाणून बुजूनच केलेलं आहे। मी काही गुन्हेगार नाही। आपणही मला गेल्या 20 वर्षापासून ओळखता। माझ्यावर कुठलेही क्रिमिनल केसेस नाहीत। क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीमध्ये मी कधी नसतो। आणि जे काही आहे, जे काही माझ्या बाबतीत घडलंय ते सर्व पुराव्यानिशी मी 4 दिवस बाहेर होतो। माझ्या मुलीच्या कॉलेजला पेरेंट्स मीटिंग असल्यामुळे मी 2 दिवस तिकडे गेलो नव्हतो। मी आज आलोय। आता सर्व कागद मी अनेक ठिकाणी ते कागद ठेवलेले आहेत, कारण माझ्या उद्या हे माझ्या घराची झाडाझडती करून ते पुरावे नष्ट करतील या भीतीने ती मी वेगवेगळ्या ठिकाणी नातेवाईकाकडे, मित्राकडे ठेवलेले आहे। ते सर्व जमा करायला मला आजच्या उद्याच दिवस जाईल। नंतर सर्व पुरावे घेऊन मी माध्यमासमोर येईल। नक्कीच हेच होते शिवराज बांगर आणि यांनीच खंडणी मागितल्याची तक्रार परळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती। मात्र पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण पुरावे समोर आले। ही संपूर्ण जी तक्रार आहे ती फॅब्रिकेटेड असल्याचं देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे। या संदर्भात सविस्तर मी बोलणार असल्याचं देखील शिवराज बांगर यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।